हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज मला तुमच्यासोबत खूपच महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे. तुम्ही कितीही चांगलं डाएट केलं तरी तुमचं वजन का कमी होत नाहीये? कितीही चांगला व्यायाम केला तरी तुमचं वजन का कमी होत नाहीये? कारण त्याचं मूळ कारण आहे तुमची डायजेशन सिस्टीम. डायजेशन सिस्टीम म्हणजे जर पचन क्रिया ही व्यवस्थित नसेल तर चांगला डाएट करून किंवा चांगला व्यायाम करून देखील वजन हवं तसं कमी होत नाही. आणि जर डायजेशन सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यामुळेच कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग असे प्रॉब्लेम तयार होत असतात आणि त्यामुळेच आपली पोटाची चरबी कमी होत नाहीत, आपले फॅट्स बर्न होत नाहीत. सो वजन कमी करण्यासाठी महत्वाची असते ती म्हणजे आपली डायजेशन सिस्टीम. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असं प्रभावी चूर्ण की ज्यामुळे तुमची डायजेशन सिस्टीम नीट होणार आहे. मग तुम्हाला पित्ताचा त्रास असतो, पोटफुगीचा त्रास असतो, गॅसेस जरी असतील तर ते सगळे व्यवस्थित होणार आहेत आणि तुमचं पचन सुधारणार आहे. तर मंडळी, मी तुम्हाला चॅलेंज देते अवघ्या 30 दिवसांचं म्हणजे एका महिन्याचं. खरं तर तुम्ही हे कायम देखील चूर्ण घेऊ शकता की फक्त तुम्ही हे 30 दिवस घेऊन बघा, ही पावडर घेऊन बघा आणि अवघ्या महिन्यामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तुमचे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच कपडे तुम्हाला एका महिन्यानंतर सैल होतील. इतकं प्रभावी हे चूर्ण आहे, इतकी प्रभावी ही पावडर आहे आणि ती आज अजिबात घेत नाहीये तर पूर्वीपासून लोक घेत आहेत. कित्येक मोठे सेलिब्रिटीज देखील हे चूर्ण घेतात, ही पावडर घेतात आणि त्यामुळेच त्यांचं वजन वाढत नाही, तसेच आहे ते वजन मेंटेन राहायला देखील मदत होते. आता काही काही लोक म्हणतात की तुमच्या डाएटमुळे आमचं वजन कमी झालंय, पण आता ते स्टक झालंय. तर ते स्टक झालेलं वजन देखील कमी करायला ही पावडर मदत करत असते. तर मंडळी, मला कित्येकांचे मेसेज येतात की डाएट करून झालं, व्यायाम करतोय, चालतोय चांगलं, भरपूर पाणी पितोय, तरी देखील वजन हवं तसं कमी होत नाहीये, किंवा गॅसेसचे प्रॉब्लेम होत आहेत, पचनाचे प्रॉब्लेम होत आहेत, चांगलं डाएट करून देखील हे होत आहे. तर त्याचंच मूळ कारण असतं तुमचं अपचन. हे सगळे आजार असो किंवा हे वाढलेलं वजन असो, याचं मूळ कारण आहे तुमचं अपचन. जेव्हा तुमचं पचन नीट होतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये चरबी साठत नाही आणि जेव्हा ती सिस्टीम बिघडलेली असते त्यामुळेच तुम्ही काहीही आहार घ्या, त्याचं रूपांतर हे फॅट्स मध्ये होतं आणि ते असे फॅट्स असतात की जे बर्न होत नाही. तर मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे असं प्रभावी चूर्ण, अशी प्रभावी पावडर की जी तुम्ही अगदी घर बसल्या बनवू शकता. तुम्हाला विकत आणायची देखील गरज नाहीये, कारण त्यासाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट्स हे आपले स्वयंपाकघरामध्ये आहेत. सो वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे, किती चूर्ण बनवायचं कसं, त्याच्यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स किती प्रमाणामध्ये घ्यायचे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही हे अवघ्या 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे. आणि मग बघा, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 1 महिन्यानंतर चेक करा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, या प्रभावी अशा वेट लॉस चूर्णसाठी लागणारं सगळ्यात पहिलं आणि इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, फायबर आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे की ज्यामुळेच तुमची चरबी जळायची प्रोसेस ही वेगवान होणार आहे. तसेच याच्यामध्ये फायबर असल्यामुळे तुम्हाला सारखी जी क्रेविंग होते दिवसभर हे खाऊ का ते खाऊ, ते देखील होणार नाही. इतक्या इफेक्टिव्ह ह्या फ्लॅक्स सीड्स आहेत. नंतरचा आपला दुसरा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे बडीशेप. आपण ह्याच्यामध्ये बडीशेप देखील ऍड करणार आहोत. कित्येकदा आपण जेवण झाल्यावर बडीशेप घेत असतो आपल्या पचनासाठी, कारण त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम देखील वाढत असतं, आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान होत असते. सो आपण बडीशेप देखील घेणार आहोत. तिसरं आणि खूपच जबरदस्त इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे जिरं. तुम्ही ऐकलं असेल, जिरं हे जिरवतं, त्यामुळे आपण कित्येक भाज्यांमध्ये देखील जिरं टाकत असतो, तर तेवढंच प्रमाण पुरेसं नसतं. सो आपण या चूरणमध्ये देखील जिरं घेतलेलं आहे की ज्यामुळेच आपलं पचन चांगलं होणार आहे, गॅसेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, ब्लोटिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, तसेच आपल्या शरीरामध्ये जी साखर असते, इन्शुलिन लेवल असते, ती देखील नियंत्रित राहायला यामुळे मदत होत असते. सो बघा, हे सगळे इन्ग्रेडियंट घरामध्ये आहेत. मी याचं तुम्हाला प्रमाण देखील सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जसा मी सांगितलाय तसा तुम्ही फॉलो केल्यामुळे अवघ्या महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. त्यानंतर पुढचं प्रभावी इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ओवा. हे इतकं
इफेक्टिव्ह आहे की आयुर्वेदामध्ये तर याचा खूप प्रमाणामध्ये वापर केला जातो वजन कमी करण्यासाठी. यामुळे आपलं वॉटर रिटेन्शन देखील कमी होत असतं. कित्येकदा आपल्या शरीरामध्ये चरबी साठलेली नसते पण पाणी साठलेलं असतं आणि त्यामुळेच आपलं शरीर फुगल्यासारखं वाटत असतं किंवा शरीरावरती सूज देखील जमा झालेली असते, ती देखील कमी व्हायला मदत होत असते. सो आपण आपल्या या चूरणमध्ये ओवा देखील घेणार आहोत. बघा, हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर आपलं शेवटचं आणि 5वं असं मुख्य आहे ते म्हणजे काळं मीठ. हो, आपण साधं मीठ घेणार नाही आहोत, तर आपण घेणार आहोत काळं मीठ. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राहत असते. कित्येकदा पोट दुखत असेल तर आपण ओवा घेत असतो, कारण त्याचाच आपल्या शरीरावरती चांगला परिणाम होत असतो आणि शरीरातलं सगळं टॉक्सिन्स देखील बाहेर जायला आपल्याला मदत होत असते. सो आपण हे देखील याच्यामध्ये ऍड करणार आहोत. काळं मीठ, ओवा, फ्लॅक्सीड्स, बडीशेप, जिरं हे सगळे 5 प्रभावी घटक आहेत, घरामध्ये अवेलेबल आहेत आणि वजन कमी करण्यासाठी याचा खूप फायदा होणार आहे. चला आता मग बघू की आता हे चूर्ण बनवायचं तरी कसं. तर आपण आपले सगळे इन्ग्रेडियंट्स हे समप्रमाणात घेणार आहोत, म्हणजे 50 ग्रॅम घेणार आहोत आणि काळं मीठ 2 चमचे. सो बडीशेप, ओवा, फेनेल सीड्स सगळं आपण 50 ग्रॅम घेतलंय. सगळ्यात आधी आपण फेनेल सीड्स 50 ग्रॅम हे सुक्कं भाजून घेणार आहोत. सगळे आपण सुक्के भाजून घ्यायचे आणि हे आपण मग स्टोअर करून ठेवू शकतो 1 महिन्यासाठी. सो आपण हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. येस. त्यानंतर आपण घेणार आहोत ओवा, अजवाईन. तो देखील आपण 50 ग्रॅमच घेतलेला आहे आणि तो देखील आपण सुका भाजून घेणार आहोत, ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. आणि आपण सगळा एकाच बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे फ्लॅक्सीड्स, म्हणजे याला अळशीच्या बिया देखील म्हणतात, आणि त्या देखील आपण सुके भाजून घेऊ. खूप वेळ नाही, अगदी 1 मिनिट तुम्ही ते भाजून घेणार आहात, 1 ते 2 मिनिट, आणि मग आपण ते काढून घेणार आहोत. त्यानंतर आपलं शेवटचं जिरं हे देखील आपण ड्राय रोस्ट करायचं आहे. सगळं आपण एकच प्रमाणात घेतलेलं आहे. आणि आपण ते काढून घेणार आहोत. हे देखील आपण त्या बाउलमध्ये काढून ठेवायचं आणि नंतर हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून हे चाळणीने चाळून घेणार आहोत. आणि मिक्सरमधून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चाळणीमधून आपण ते अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण 2 चमचे याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकलेला आहे आणि हे गरम पाण्यासोबत अगदी सकाळी अनाशा पोटी आपण घेणार आहोत 1 चमचा. रेडी. मंडळी, अशा प्रकारे हे चूर्ण तुम्ही घेणार आहात. 30 दिवस घेऊन बघा, तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होईलच आणि नंतर तुम्ही कायम देखील ते घेऊ शकता. फक्त 1 चमचा नंतर घेऊ शकता, पण जेव्हा तुमच्या शरीरावरती फरक जाणवेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तर मंडळी, आपल्याला आपलं वजन का कमी करायचं? चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही, आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या आत्मविश्वासासाठी आणि आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचं. तर मंडळी, तुम्ही जर हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या सोबतच जर तुम्ही चांगला डाएट केला तर तुमचं वजन कमी करण्याची जी प्रक्रिया आहे ती अजून वेगवान होईल. तर अगदी घरात करता येणारा घरगुती डाएट प्लॅन यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडे जाऊन ते व्हिडिओज देखील चेक करू शकता. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील आपल्या हा प्रभावी चूरणचा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.